श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, मनुष्य जन्मतो तेव्हा तो कोऱ्या कागदासारखा असतोय. आयुष्याच्या वाटेवर चालताना त्याच्या मनावर काळाचे ठसे उमटत जातात. काही ठसे सुखाचे असतात, काही दुःखाचे असतात, काही आशेचे असतात, तर काही निराशेचे. जीवन ही फक्त घडामोडींची मालिका नाही, तर ते एक मोठं विद्यालय आहे, जिथं प्रत्येक अनुभव एक धडा असतो आणि या धड्यांना सुविचारांच्या रूपाने आपण समजून घेत असतोय. श्रोतेहो, सुविचार म्हणजे नेमकं काय? तर ते मोठ्या ग्रंथातील तत्वज्ञान नाही, तर जीवनाच्या छोट्या छोट्या प्रसंगातून उमटलेली थोडक्यातली शिकवण आहे. श्रोतेहो, जसं एका छोट्या तेलाच्या दिव्यानं अंधारलेली खोली उजळते, तसंच एखादा योग्य विचार आपल्या मनातील संभ्रम, दुःख, नैराश्य दूर करून प्रकाश देतो. श्रोतेहो, आजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक जगात आपण बाहेरचं खूप शिकतो, कमावतो, पण अंतर्मनाशी संवाद साधायला वेळ नाही देत. म्हणून कधी कधी आपण आयुष्याचं खऱ्या अर्थानं सौंदर्य विसरतोय. आणि तेव्हाच सुविचार आपल्याला थांबवतात, विचार करायला लावतात आणि नव्या मार्गाची दिशा दाखवतात. श्रोतेहो, एखादं नातं जपताना, संघर्ष झेलताना, अपयशातून बाहेर पडताना, स्वतःवर विश्वास ठेवताना किंवा इतरांना मदत करताना, या प्रत्येक क्षणी सुविचार हे मार्गदर्शक दिवे असतात. ते आपल्याला सांगतात की जीवन हे कठीणच आहे, पण ते सुंदर बनवायचं सामर्थ्य हे तुमच्यात आहे. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जगण्याची किंमत तुमच्याकडे किती पैसा आहे यावर नसते, तर तुमच्यात किती माणुसकी आहे यावर असते. पैसा क्षणिक आहे, आज आहे उद्या नसतो, पण जर तुम्ही माणसांच्या मनात स्थान मिळवलं तर ती संपत्ती आयुष्यभर टिकते. खरा आनंद वस्तूंमध्ये नसतो, तो मनाच्या समाधानात असतो. कितीही मोठं घर, कार, संपत्ती मिळाली तरी जर मनाला शांती नसेल तर त्याचा उपयोग नाही. समाधान हेच खरं सुख आहे. शिक्षण फक्त नोकरीसाठी नसतं, ते माणूस घडवण्यासाठी असतं. पदवी मिळवणं सोपं आहे, पण शिक्षणाचं खरं मोल म्हणजे विवेक, संस्कार आणि जगण्याचं शानपण शिकणं. मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षा कधी कधी जास्त जवळची असते, कारण रक्ताचं नातं जन्मानं मिळतं, पण मित्र हृदयानं निवडला जातो. खरी मैत्री सुखदुःखात आधार बनते. शब्द हीच अशी शस्त्र आहेत जे मारकही असतात आणि जखमही भरू शकतात. चुकीच्या शब्दानं नाती तुटतात, योग्य शब्दानं दुरावा मिळतो. म्हणून बोलण्याआधी विचार करणं आवश्यक आहे. यश नेहमी कष्टांना शरण जातं, आळशीला नाही. कष्ट केल्याशिवाय कोणालाही मोठेपणा मिळत नाही. यश हे त्यांच्याच पायाशी येतं जे झगडतात, अपयश पचवतात आणि पुन्हा उभे राहतात. नाती जपण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, छोटी छोटी काळजी पुरेशी असते. वेळेवर विचारपूस, छोटासा फोन, प्रेमळ शब्द हेच नाती घट्ट बांधतात. अपयश म्हणजे पराभव नाही, तो पुन्हा उठून चालण्याचा धडा असतो. अपयश आलं की आपण तुटू नये, तर त्यातून काय शिकायला मिळतं हे पाहावं. प्रत्येक अपयश हा पुढच्या यशाचा पाया असतो. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस जग जिंकतो, इतरांनी नाही, तर स्वतःनं आपल्यावर विश्वास ठेवायला हवा. आत्मविश्वास हा यशाचा पहिला टप्पा आहे. जे मिळालं नाही त्याची हाव धरू नका, जे आहे त्याची कदर करा. न संपणारी इच्छा ही दुःखाची कारण आहेत. जे आहे त्यात आनंद शोधला
तर आयुष्य सुंदर बनतं. चांगले विचार आणि चांगली माणसं हे जीवनाला खरा सुगंध देतात. नकारात्मक लोकांपासून दूर राहिलं की आयुष्य प्रसन्न होतं. सकारात्मक संगती माणसाला उंचावते. मनाची शांती मिळवायची असेल तर क्षमा करायला शिका. राग धरून ठेवल्यानं मन विषारी होतं. क्षमा केल्यानं आपण स्वतःलाच हलके करतो. कठीण प्रसंग हे जीवनाचे शिक्षक असतात. सुख शिकवत नाही पण दुःख शिकवतं. संकटातूनच माणूस मजबूत आणि शहाणा बनतो. प्रेम ही दाखवण्याची गोष्ट नाही, ती जाणवण्याची गोष्ट आहे. खरी माया कृतीतून दिसते, शब्दांनी नाही तर कृतीतून. प्रेम व्यक्त केलं पाहिजे. सत्य कधीही लपून राहत नाही. ते उशिरा का होईना उजेडात येतच. खोटं थोडा वेळ झळकू शकतं पण त्याचा अंत निश्चित असतो. सत्य शाश्वत असतं. एखाद्याला वेळ देणं हीच खरी भेट आहे. पैसा भेटवस्तू महत्वाचे आहेत पण तुमची उपस्थिती आणि वेळ यापेक्षा मौल्यवान काहीही नाही. लोभ माणसाला आंधळ करतो. समाधान माणसाला शांत करतो. जिथं लोभ आहे तिथं संघर्ष आहे आणि जिथं समाधान आहे तिथं आनंद आहे. स्वभाव सुंदर असेल तर चेहऱ्याचं सौंदर्य आपोआप खुलतं. बाह्य रूप काही काळ मोहून टाकतं पण चांगला स्वभाव आयुष्यभर मन जिंकतो. प्रत्येक सूर्योदय नवी संधी घेऊन येतो. काल जे चुकलं त्याची खंत करू नका. आज नवीन दिवस आहे. नव्या सुरुवातीची संधी आहे. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करणं म्हणजे स्वतःच्या आनंदावर गदा आणणं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुलना करून स्वतःला कमी लेखू नका. ज्ञानाचा अहंकार सर्वात मोठं अज्ञान असतो. शिकले पण असूनही जर अहंकार आला तर माणूस कोसळतो. नम्रतेनं ज्ञान अधिक तेजाळतं. सहनशीलता हा यशाचा पाय आहे. उतावळेपणा निर्णय बिघडवतो. सहनशील राहिलं की योग्य क्षणी यश नक्की मिळतं. हसत राहणं हेच खरं औषध आहे. हसू ही मोफत देणगी आहे जे स्वतःलाही आनंद देते आणि समोरच्यालाही. जगण्यात हार मानू नका. वेळ बदलते. परिस्थिती कायम स्वरूपी नसते. आजचं दुःख उद्या आनंदात बदलू शकतं. चुका कबूल करणं ही कमजोरी नाही तर ती खरी ताकद आहे. स्वतःची चूक मान्य करणं म्हणजे प्रगल्भपणा. त्यामुळे सुधारणा शक्य होते. इतरांवर विश्वास ठेवण्याआधी स्वतः प्रामाणिक बना. जर आपण खरे आणि प्रामाणिक असू तरच इतरांवर विश्वास ठेवणं सोपं आहे. निसर्गाशी नातं जोडणं म्हणजे आत्म्याला विश्रांती देणं. झाडं, पक्षी, वारे, पाऊस यात मन रमवलं की तणाव आपोआप निघून जातो. आदर हा पैशानं विकत मिळत नाही, तो वागण्यानं मिळतो. संपत्तीनं पद मिळतं पण मनातला सन्मान मिळवण्यासाठी नम्रता आणि चांगुलपणा लागतो. धैर्यवान माणूस अडचणींना संधीमध्ये बदलतो. संकटात घाबरणारा तिथंच थांबतो पण धैर्यवान माणूस त्यातून नवीन मार्ग शोधतो. जगणं हे फक्त स्वतःसाठी नसतं तर दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी असतं. स्वार्थी जगणं रिकामं असतं. खरं आयुष्य तेच जे इतरांना आनंद देतं.